मिलो हा एक प्राचीन ग्रीक ऑलिम्पिक होता आणि आपल्या काळात तो क्रीडात्मक उत्कृष्टेचं प्रतीक मानला जात असे. असं म्हणतात की लहान वयात त्याने आपल्या ताकदीच्या प्रवासाची सुरुवात एका लहान वासराला उचलून दररोज खांद्यावर घेऊन चालण्यापासून केली. जसं ते वासरू मोठं होत गेलं तशी मिलोची ताकद वाढत गेली आणि एक दिवशी तो संपूर्ण वाढ झालेला बैल उचलू लागला. या गोष्टीतून प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड नावाचं तत्व समोर आलं, जे आज सर्व खेळाडूंना मान्य असलेले आणि अंगीकारलेले तत्व आहे. या गोष्टीतून असं शिकायला मिळतं की सातत्याने केलेल्या कठोर मेहनतीमुळे मोठे पराक्रम आणि प्रेरणादायी कामगिरी शक्य होते. प्रत्येक व्यक्तीच्या आत एक मिलो दडलेला आहे, असा एक आवडता विचार आहे. शारीरिक उद्दिष्ट पूर्ण करणे आणि प्रचंड ताकद निर्माण करणे आणि स्वतःला रोज पुन्हा पुन्हा सिद्ध करणे, हेच तर आपल्याला रोजच्या जीवनाला प्रेरित करतं. वरून पाहता ही गोष्ट सोपी वाटत असली तरी प्रत्यक्षात शरीर सामर्थ्य वाढवण्यामागे चिकाटी, मेहनत आणि निर्धार याचं तितकंच महत्त्व आहे जितकं विज्ञानाचं आहे. धन्यवाद.